अधिक मास महात्म्य अध्याय 9. वाल्मिकी आणि दृढधन्वा यांचा संवाद आणि पुरुषोत्तम मासातील व्रते यांचे कथानक या भागामध्ये आलेले आहे आणि आता आपण त्याचे श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, आपल्या गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करून कथा श्रवणास प्रारंभ करूया. वाल्मिकी पुढे म्हणाले, राजा, विष्णूला सुदैवाने शंका विचारली तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणाला, विप्रा, तुझ्याकडून दुःखाच्या भरात का असेना, पण महिनाभर उपास आणि सतत पावसाच्या पाण्यामध्ये भिजत राहणे आणि माझे चिंतन करणे अशी अशक्यप्राय साधना ही झाली आहे आणि ती सर्व पुरुषोत्तम मासामध्ये झालेली आहे. पुरुषोत्तम मासाचा हा महिमाच आहे. त्यामुळे तुझा पुत्र पुन्हा जिवंत झाला. अरे, या महिन्यात एक दिवस जरी उपास केला तरी वैकुंठ प्राप्त होते. त्या मासातील व्रतांचे पुण्य इतर सर्व पुण्यापेक्षा हे जास्त आहे. श्रीहरी विष्णूने अधिक मासाचा महिमा सविस्तर सांगितला आणि त्यानंतर तो अंतर्धान पावला. सुदेव ब्राह्मण, शुकदेव व आपली पत्नी यासह त्या विहिरीपासून स्वगृही आला. त्यानंतर जेव्हा जेव्हा 3 वर्षांनी अधिक महिना येईल तेव्हा तेव्हा तो उपवास, स्नाने आणि दाने हे करू लागला. त्या पुण्याने पत्नीसह तो वैकुंठामध्ये गेला. कित्येक वर्षांनी तो पृथ्वीवर पुन्हा जन्माला आला. तोच तू. गुणसुंदरी हीच गतजन्मीची गौतमी आहे. शुकदेव पण हजारो वर्षे स्वर्गात राहून आता पोपटाच्या रूपात जन्माला आला. अरण्यामध्ये त्याने तुला संसारात न रमण्याबाबत सावध केले. त्याने जो श्लोक म्हटला त्याचा अर्थच हा आहे की ऐहिक वैभव हे क्षणभंगूर आहे. हे तू ओळख आणि हरिभक्ती करायला लाग. असे म्हणून दृढधन्वाला वाल्मिकी म्हणाले, राजा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगून मी तुझे समाधान केले आहे ना? आणखी काही प्रश्न तुला विचारायचे आहेत का? नसतील तर मी येथून पुढे शरयू नदीकडे जाणार आहे. दृढधन्वा म्हणाला, हे महर्षे, आपण कृपा करून आणखी थांबावे. मला अधिक मासाची आणखी माहिती तुमच्याकडून हवी आहे. ऋषी म्हणाले, विचार, मी उत्तर देतो. राजाने विचारले, अधिक मासामध्ये कोणती अशी पूजा करावी, कोणती दाने द्यावीत, कोणत्या प्रकारची कर्मे करावीत, विधिविधान कोणती आहेत, या सर्वांची माहिती कृपा करून मला सांगावी. वाल्मिकी ऋषी म्हणाले, राजा, हाच प्रश्न पूर्वी लक्ष्मीने विष्णूला विचारला होता. तेव्हा श्रीहरी विष्णू तिला म्हणाला, सूर्याचे संक्रमण ज्या महिन्यामध्ये होत नाही किंवा मोजले जात नाही असा महिना दर 3 वर्षांनी येतो. त्या महिन्यात स्नान, दान, नामजप, तर्पण, देवपूजा या गोष्टी नित्य कराव्यात. तसेच अन्नात तेल वर्ज्य करावे, जमिनीवर झोपावे, एकाच झाडाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण करावे, अनारशाचे वाण द्यावे, नखे आणि केस ही काढू नयेत. जेवताना फक्त एकच पदार्थ खावा. तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा देवालयात अर्पण करावा. मेहून जेवायला बोलवावे. अनवाणी चालावे. रोज एक धान्याचा त्याग करावा. आवळ्याचे उटणे अंगाला लावून स्नान करावे. फळेही वर्ज्य करावीत. अळणी जेवणे, धारणा, पारणा, व्रत करणे, दिवसातून एकदाच जेवणे, फक्त हविषान्य भक्षण करणे, दिवसातून काही वेळ मौन धारण करणे, तीळ, विडा, धान्य यांचे दान करणे, सोने, रुपे इत्यादींचे सुद्धा दान करणे, सौभाग्यवायन दान करणे, सवस्थ गायीचे दान करणे, काहीही कुणाकडे न मागता कुणी काय देईल ते खाणे, नक्त म्हणजे फक्त संध्याकाळी जेवणे, रोज उपवासाचेच पदार्थ खाणे, अशा प्रकारची व्रते अधिक मासामध्ये करावीत. अधिक मासामध्ये दैनंदिन सकाळ, दुपार, संध्याकाळ असे त्रिवार करण्याचे आह्निक पार पाडावे. षोडशोपचारांनी राधाकृष्णाची पूजा विधिवत करावी. मंगल वाद्य वाजवावी. पूजेसाठी आचार्य बोलवावा. पूजेसाठी ठरवलेली जागा ही स्वच्छ ठेवावी आणि त्याभोवती चौकोनी किंवा वर्तुळ शुद्ध द्रव्याने काढावे. शिवाय
पूजास्थानावर अष्टदल कमल तांदूळाने काढावे. त्यामध्ये अनेक प्रकारचे रंग भरावे. त्यावर धातूचा किंवा मातीचा घट ठेवावा. घट हा स्वच्छ असावा. त्याला पोचा आलेला किंवा तुटका नसावा. या कलशाची पूजा करावी. तसेच पितांबराने झाकलेले तांब्याचे ताम्हण त्यावर ठेवावे. त्यामध्ये राधाकृष्णाची सोन्याची प्रतिमा स्थापावी. प्राणप्रतिष्ठा करावी. त्यापूर्वी मूर्तीचे अग्नी उत्तारण करावे. तिची सर्व उपचाराने पूजा करावी. काही पूजेचे पदार्थ कमी पडले तर त्या त्या जागी शुद्ध जल अर्पण करावे. मंत्राने न्यूनते पूर्ण करावे. 7 श्लोकांचा एक समूह पाठ करावा. रोज अशी पूजा करावी असे विष्णूने लक्ष्मीला सांगितले, तेच मी तुला सांगतो. श्रीकृष्णार्पण नमस्तू. या ठिकाणी अधिक मास महात्म्यातील 9वा अध्याय हा समाप्त झालेला आहे. 10व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.